नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अन्नदान का करावे? 1. अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. 2. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान मानले आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळे राजा रथी देवास स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. 3. जे अन्नदान करीत नाही त्यांना परलोकात उपाशी राहायला लागते. 4. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. 5. अन्नदान करणारा वास्तविक प्राण दान करणारा असतो. 6. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानात फळ अप्रत्यक्ष असते. तोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही दान नाही. 8. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवले सांगता येणार नाही, म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती यथा सामर्थ्य दान देत राहावे. 9. अन्नदानासाठी दिले